नमस्कार, मी दीक्षा पाटील. झी24 तासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. IVF ही एक अशी प्रोसेस आहे ज्याविषयी खूप कमी लोकांना माहिती आहे आणि ज्यांना माहिती आहे त्यांना अनेक समज आणि गैरसमज आहेत. त्यांच्यासाठीच आजचा हा खास एपिसोड आहे. त्यांचे समज आणि गैरसमज दूर करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर भारती धोरे पाटील. त्यांच्याकडनं आज आपण अनेक गोष्टी जाणून घेणार आहोत. सगळ्यात पहिले डॉक्टर, तुमचे स्वागत. नमस्कार. IVF ही प्रोसेस केल्यानंतर नेहमीच ट्विन्स किंवा ट्रिपलेट्स म्हणजे 3 मुलं एका वेळी होतात. यात किती तथ्य आहे? हा गैरसमज आहे. IVF इन विट्रो फर्टिलायझेशन ही अत्यंत प्रगत टेक्नॉलॉजी आहे आणि त्याच्यामध्ये आपण किती गर्भ सोडतो गर्भाशयाच्या पिशवीमध्ये त्यानुसार तुम्हाला प्रेग्नन्सी राहू शकते. तुम्ही जर 2 गर्भ सोडले तर तुम्हाला ट्विन प्रेग्नन्सी म्हणजे जुळे राहू शकेल. पण जर एकच गर्भ सोडला तर तुम्हाला मूल राहू शकतं. पूर्वी ही टेक्नॉलॉजी जेव्हा नवीन पद्धतीत चालू झाली होती म्हणजे 20-30 वर्षापूर्वी, त्यावेळेला प्रेग्नन्सी रेट वाढण्यासाठी आम्ही 3 एम्ब्रियो म्हणजे 3 गर्भ टाकायचो. त्याच्यामुळे ही ट्रिपलेट किंवा ट्विन प्रेग्नन्सी जास्त व्हायची. पण आता जशी जशी प्रगत टेक्नॉलॉजी होत गेलेली आहे तसं आम्ही जेनेटिक टेस्ट करून एकच सिंगल एम्ब्रियो, बेस्ट एम्ब्रियो गर्भाशयाच्या पिशवीत सोडतो. त्यामुळे तुम्हाला सिंगल प्रेग्नन्सी राहू शकते. त्यामुळे प्रत्येक वेळेलाच ट्विन राहील आणि ट्रिपलेट राहील असं नाही आहे. डॉक्टर, तुम्ही आत्ता म्हणालात तसं की IVF ही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, तर या टेक्नॉलॉजीने महिला कन्फर्म प्रेग्नेंट होणार असा एक लोकांचा समज आहे, तर त्याच्याबद्दल काय सांगाल? ही अशाच पद्धतीने पेशंट्स येतात. जेव्हा पेशंट येतात पहिले की डॉक्टर 100% गॅरंटी आहे का? तर मी म्हटलं 100% गॅरंटी कशा जगातली कुठलीही नाही आहे, कुणालाही 100%. तर हे का असं वाटतं लोकांना? तर लोकांना असं वाटतं की आपण पैसे दिले की आपण कमोडिटी घ्यायला गेलेलो आहे. म्हणजे आपण सपोज एखादा फ्लास्क विकत घ्यायला गेलो तर मी 50 रुपये दिले तर मला 50 रुपयाचा फ्लास्क मिळतो. तसं त्यांना वाटतं की मी आता पैसे दिले तर IVFमधून मला बेबी मिळणारच. तर अशा पद्धतीने येतात. त्यावेळेला आम्हाला त्यांना सांगावं लागतं की ही कमोडिटी नाही आहे तुम्ही जे घ्यायला आलेलं आहे. हे माझ्याकडे काही रेडीमेड बाळ नाही की मी ते तुम्हाला देणार आहे. तर हे आपण तयार करायचे. ते तुमच्या आणि आमच्या दोघांच्या सहकार्याने होणार आहे. आणि त्याच्यामध्ये परत लॅब असते, एम्ब्रिओलॉजी असते. म्हणजे तुमची स्त्रीबीज येणार, त्याचे शुक्रजंतू येणार आणि ती मोठी प्रोसेस आहे. एक बाळ तयार होतं, आपल्यासारखं एक मनुष्य तयार होतो. तर ते तयार होताना काही गोष्टी आतमध्ये लागतील आणि त्या कशा तुमच्या गर्भाशयाच्या पिशवीत चिकतील ह्याची गॅरंटी खूप अगोदर नाही सांगता येत. पण ओव्हरऑल आम्हाला माहिती आहे की किती टक्के तुम्हाला सक्सेस रेट मिळू शकेल. सुरुवातीच्या काळामध्ये अत्यंत म्हणजे क्रूड टेक्नॉलॉजी म्हटलं तरी चालेल, सुरुवात होती ती. त्यावेळेला आम्ही 30 to 35% एवढाच प्रेग्नन्सी रेट मिळेल असं म्हणायचो. पण आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे म्हणजे टेक्नॉलॉजीमुळे ऑलमोस्ट वी नो दॅट की 80 to 90% काही पेशंट्सना प्रेग्नन्सी मिळू शकते. पण तरीही हे 100% नाही आहे. पण मॅक्सिमम प्रेग्नन्सी रेट इज ॲक्च्युली in fact नोवामध्ये when we do that IVF process completely, we have a very stringent audit of selecting the embryo and transferring the embryo. त्याच्यामुळे तुमची टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंटमुळे त्या प्रेग्नन्सी रेटमध्ये खूप फरक पडला आहे. तर आता त्याच्यात महत्त्वाचा टप्पा कुठे आलेला आहे तर व्हिट्रिफिकेशन म्हणतात त्याला, फ्रीजिंग. म्हणजे एकच सायकल आम्ही डिव्हाइड करतो, आता स्प्लिट करतो. पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही फक्त गर्भ तयार करतो आणि ते फ्रीज करतो. पूर्वी ते फ्रीज केल्यानंतर चांगले म्हणजे आपण जसं सपोज भाजी आपण डीप फ्रीजमध्ये टाकतो आणि नंतर आपण काढतो त्यावेळेला ती किती फ्रेश, जेवढी तुम्ही फ्रेश जसे डीप फ्रीजर चांगले यायला लागले तर तुमची भाजी तशीच्या तशी मिळते. तर एक्झॅक्टली तसं विट्रिफिकेशन आलेलं आहे. तुमचा एम्ब्रिओ आज आम्ही फ्रीज केला आणि 4 वर्षांनी काढला, 10 वर्षांनी काढला तरी तो एक्झॅक्टली तसाच असतो आणि तो चांगला ग्रो होऊन प्रेग्नन्सी देतो. ह्या टेक्नॉलॉजीमुळे आम्ही तो गर्भ फ्रीज करतो आणि मग तिचा आतला थर जो असतो, एंडोमेट्रियम असतो, तो तयार करायला चालू करतो. आणि ज्या वेळेला तो चांगला होतो त्याच वेळेला तो ट्रान्सफर केला जातो. म्हणजे सीड आणि सॉईल ह्या दोघांचं कॉम्बिनेशन, बेस्ट कॉम्बिनेशनला जर तुम्ही एकमेकाच्या जवळ आणलं तर तुम्हाला प्रेग्नन्सी रेट चांगला मिळतो. आणि नोवामध्ये दॅट्स वाय ओव्हरऑल आम्ही ऑलमोस्ट 70 to 80% सक्सेस रेट स्वतःच्या सेल्फ गॅमेटनी मिळवतो. तर ह्या आधुनिक टेक्नॉलॉजीचा हा ॲडव्हान्स आहे आणि हे त्या गॅरंटी पाठीमागचं हे खरं उत्तर आहे. नमस्कार, माझं वय आता 35 आहे आणि मी प्रेग्नेंट होण्याचा विचार करते. तर माझ्याकडे IVF हाच पर्याय उरला आहे की नॉर्मल याने पण होऊ शकतं?
आता वय हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. बाईचं वय किंवा स्त्रीचं वय हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे. इन जनरल काय असतं की 35 वर्ष झाले आणि आता माझे सगळे पर्याय थांबलेले आहेत, तरच मग मी आता IVF जाऊन करू का? तर तसं नाही आहे. इनफॅक्ट तो टप्पा म्हणजे योग्य नाही आहे. तिने साधारण 28, 29, 30 वर्षातच हे केलं पाहिजे. तर हे का केलं पाहिजे? का 35च वर्ष आहे? हे कुठे कट ऑफ आहे की 35 का नाही 40 का 50 नाही? हे सगळ्यांनाच प्रश्न आहे. तर 35 वर्ष हा जो टप्पा आहे किंवा तो जो एक कट ऑफ आहे तुम्हाला, तो तुमच्या मेनोपॉज जो होतो त्याच्यावर ठरलेला तो टप्पा आहे की 35 वर्षानंतर बाईचे स्त्रीबीज जे असतात त्याची घरंगळ चालू होते. आणि मी मराठीत घरंगळ म्हणते, म्हणजे ती उतरत नाहीत पण ती पडतात. त्यामुळे क्वालिटी आणि क्वांटिटी 35 इयर्स नंतर कम्प्लिटली खाली जाऊ शकते. बघता बघता 2 वर्षात तुमच्याकडे काही स्त्रीबीज नसण्याची पॉसिबिलिटी असते. कारण प्रत्येक बाईला 2 मिलियन स्त्रीबीज एकाच वेळेला जन्माच्या वेळी साठ्यात मिळतात. म्हणजे ॲज अ फायनाईट सप्लाय शी गेट्स ओनली 2 मिलियन्स एग्ज ॲट द टाईम ऑफ बर्थ फॉर हर होल लाईफ टाईम. अमंग्स दॅट म्हणजे त्याच्यामधून पण 1 मिलियन असतात ते साधारण प्युबर्टी म्हणजे पहिली पाळी येते तेव्हाच मरून जातात. आणि सायन्सला हे ठाऊक आहे, पण सायन्सला माहिती नाही की हे कसं थांबवायचं अजूनपर्यंत. तर ते तिथं संपलेलेच असतात. राहिलेले 1 मिलियन जे असतात ते 15 वर्ष वयापासून 35 वर्ष वयापर्यंतच वापरले जातात. त्याच्यानंतर त्यांची जोरात घरंगळ चालू होते. त्यामुळे 35 वर्ष खूप महत्त्वाचं आहे. आणि खूप लेट IVFला जाण्यात काहीही पॉईंट नाही आहे, कारण तुमचा सक्सेस रेट त्याच्यानंतर कमी होतो. त्याच्यापेक्षा जर सपोज तुम्हाला लक्षात आलं की माझी ट्यूब्स ब्लॉक आहेत, तर तुम्ही लवकर यायला हवं आहे. कारण यंग एजमध्ये तुमची प्रेग्नन्सी रेट खूप चांगला, कारण तुमचे एगची क्वालिटी जी असते किंवा अंड्यांची जी क्षमता असते ती खूप चांगली असते. त्यामुळे योग्य वेळी उपचार केला पाहिजे IVF, ना की शेवटचा उपाय. IVF ही टेक्नॉलॉजी आता योग्य वेळेला एंटर झाली तर तुम्हाला राईट टाईमला मूल मिळू शकतं. त्यामुळे हा स्त्रीचं वय हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. 35च्या पलीकडे नाही, पण 30च्या 35मध्ये तिला बेस्ट रिझल्ट्स मिळू शकतात. डॉक्टर, अनेकांना असं म्हणजे वाटतं की जेव्हा आपण IVF प्रोसेस करतो किंवा त्यानंतर खूप त्रास होतो, यात किती तथ्य आहे? त्यातही तथ्य नाही आहे, पण ही प्रोसेस आहे ना इमोशनली बाउंड आहे. बेसिकली IVF हे इमोशनली आहे. द मोमेंट तुम्ही IVF सेंटरमध्ये एंट्री करता किंवा कन्सल्टंटकडे जाता तेव्हा तुम्हाला पहिलं बॅगेज काय असतं की 90% लोकांना जे नॅचरली प्रेग्नन्सी राहिलेली आहे ती मला नाही राहिलेली. तर तो पहिला मोठा बॅगेज असतो. त्यामुळे प्रत्येक गोष्ट आपण त्या ज्या प्रवासात करतो ती सतत तुम्हाला वाटत राहते की व्हाय आय एम डुईंग दिस, मी काय करते हे, का. आणि ह्या मनाच्या तुमच्या बेसिकली चेतनेमुळे तुम्हाला ईच स्टेप त्रासदायक वाटते. तेच जर तुमचा पहिलीच भावना जर अशी असेल की येस हे मला करण्यासाठी माझ्या बाळासाठी मी करते, ठीक आहे, त्या पद्धतीने नाही पण या पद्धतीने, तर तुम्हाला कुठलीही गोष्ट त्रासदायक नाही वाटणार. आणि खरंच IVF अत्यंत सोपी पद्धत किंवा आधुनिक टेक्नॉलॉजी झालेली आहे. कारण तुम्हाला स्वतःलाच तुम्ही पाहत असाल की इतक्या ठिकाणी IVF सेंटर चालू झालेले आहेत. याचा अर्थच ते युजर फ्रेंडली आहे. फक्त इंजेक्शन्स घ्यावे लागतात. इंजेक्शन्स हे 10 दिवसाचे इंजेक्शन्स असतात, पण ते सुद्धा रोज यावं लागतं. आता आधुनिक काळामध्ये प्रत्येकाला जॉब आहे हे, तर तो वेळ काढावा लागतो आणि तो वेळ काढण्यामध्ये आपल्याला त्रासदायक वाटतं. पण ॲक्च्युली तिला कुठेही शरीरावर कट किंवा सर्जरीसारखं काहीही होत नाही. त्यामुळे तिला कुठेही दुखत नाही, काही नाही. आता त्याच्यानंतरचा टप्पा काय असतो, प्रेग्नन्सी राहिली. आता राहिल्यानंतर आम्ही तर सांगतो तुम्ही यू कॅन बी रुटीन, तुम्ही रुटीनली सगळं करू शकता. पण मी 2 लाख रुपये खर्च केलेत, मी 4 लाख रुपये खर्च केलेत, आता हे बाळ आत आहे आणि त्याचं स्वतःच्याच ह्याच्यामध्ये बॉदरेशन राहिल्यामुळे दे स्टार्ट टेकिंग दॅट केअर अँड दॅट एक्स्ट्रा केअर बर्डन्स हर. अँड दॅट्स वाय शी स्टार्ट्स फिलिंग की हे रिस्की आहे का, मला त्रासदायक वाटतं का. तर ॲक्च्युली त्रासदायक नाही आहे. IVF इज अ सिम्पलेस्ट अँड व्हेरी इझी टेक्नॉलॉजी आणि इझी वे ऑफ द प्रोसेस कम्प्लिटली. याचा अर्थ म्हणजे तुम्ही जे म्हणाला जाता की हे सगळं आपण विचार करतो, तर हा एक माइंडसेट आहे ज्याच्यामुळे आपल्यावर अफेक्ट होतात या सगळ्या गोष्टींचा. म्हणजे रिस्क नाही आहे.
डॉक्टर, माझा असा प्रश्न आहे की आता लाईफस्टाईल बरीचशी बदललेली आहे, म्हणजे खाण्याचे पिण्याचे हॅबिट्स असतील किंवा ताणतणाव असतो, कामाचा प्रेशर असतो, या सगळ्या प्रोसेसचा IVFवर काही परिणाम होतो का? आधुनिक जीवनशैली अत्यंत वेड्यासारखी आपल्याला खेचते, असा माझा स्पष्ट त्याच्याबद्दलचं आहे. आपल्याला कळतही नाही की आपण कुठल्या बाजूनी खेचलं जातो, आपला बॉडीला किती आपण ताण देतो हे पण नाही कळत आपल्याला. सो आधुनिक जीवनशैली आपल्या पूर्ण जेवणापासून खाण्यापासून, मला पेशंट विचारतात की पण डॉक्टर मी सिगारेट नाही ओढत किंवा मी डॉक्टर ड्रिंक्स नाही घेत, तर म्हणजे माझी लाईफस्टाईल चांगली आहे. मी म्हणते नो, ती फक्त लाईफस्टाईल राहिलेलीच नाही आहे, ती तो एक भाग आहे. दुसरा भाग सगळ्यात महत्त्वाचा, तुम्ही 3 वाजेपर्यंत तुमच्यासमोर मोबाईल असतो किंवा लॅपटॉप असतो 3 वाजेपर्यंत रात्रीचे, तर काय होतं 3 वाजेपर्यंत लॅपटॉप असेल तर तुम्ही लाईटच नाही बंद केली तर काय होतं, तर मेलॅटोनिन नावाचा एक हॉर्मोन असतो जो सिक्रेटच होत नाही तुमच्या शरीरामध्ये, तो बाहेरच पडत नाही. आणि जोपर्यंत मेलॅटोनिन बाहेर नाही पडणार तोपर्यंत तुमची गॅमिट्सची क्वालिटी, तुमच्या पेशींची क्वालिटीज राहणार नाही. आणि ह्याचं अत्यंत ज्वलंत उदाहरण, तुम्ही जर तंतोतंत जीवनशैली बदलली तर आम्ही ॲक्च्युली पाहतो ती स्त्रीबीज जेव्हा पाहतो आम्ही की एखादी पेशंट आहे जी खूप जाड आहे, खूपच स्ट्रेसफुल आहे, आणि एखादी पेशंट आहे की ती एकदम सिस्टमॅटिक सर्व गोष्टी व्यवस्थित सगळं खाणं पिणं सगळं करते, कम्प्लिटली फरक आहे त्यांच्यात. तुम्ही क्वालिटी ॲक्च्युली आम्ही दाखवू शकतो तुम्हाला की ही क्वालिटी बघा आणि ही क्वालिटी बघा, हा फरक पडतो, कम्प्लीट फरक पडतो. तुम्ही आता स्वतः काम करत असतात, काम करताना जाता जाता चहा पिता, जाता जाता कॉफी पिता, वेन तुमची बॉडीला माहिती पण नाही आहे की आता मला गरज आहे की नाही आहे, ती गरज नसताना सुद्धा तुम्ही तुमच्या पोटात ते टाकलेलं असतं, आणि यू आर मेकिंग युअर बॉडी फंक्शनिंग जस्ट लाईक दॅट विदाऊट एनी रिझन. तुम्हालाही माहिती नाही की तुम्ही काय करत असता. हीच जीवनशैली आहे. ह्या जीवनशैली किती वेळ आपण कॉम्प्युटरसमोर आहोत, आपण किती त्याचं एक्सपोजर करतो आहोत, ह्या सर्व गोष्टी तुमच्या एक क्वालिटीमध्ये खूप फरक पडतात किंवा स्पर्म क्वालिटीमध्ये. आज सकाळीच माझा एक पेशंट आला होता, डॉक्टर हाऊ कम दिस रिपोर्ट हॅज कम लाईक दिस, हा रिपोर्ट असा कसा आलेला आहे, मी म्हणजे मला असं अपेक्षाच नव्हती की माझा स्पर्म काउंट कमी होईल, आय एम अ व्हेरी गुड मॅन अँड दिस ऑल. ॲज सी परफॉर्म करता तुम्ही म्हणजे तुम्ही चांगले आहात आतून, असं नाही. तुमचं बायोलॉजिकल क्लॉक आतलं आहे तुमच्या शरीरातलं, हे तुम्हाला कळतच नाही आहे. आणि हे लिमिट आहे, ही मशीन आहे, तुमचं बॉडी इज अ मशीन, आणि हे मशीन तुम्ही किती चांगलं वापराल आतून आणि बाहेरून, त्याप्रमाणे तुमच्या बॉडीची इफिशियन्सी होणार आहे. तर अशी ती आधुनिक जीवनशैली खूप फरक करते, ॲक्च्युली फरक करते, पण लोकांना ती बदलणं आणि कन्सिस्टंटली बदलणं ते खूपच अवघड आहे. आणि मी हे ह्याच्यामध्ये तर मी स्वतःचं उदाहरण देते की 5 वर्षामध्ये गेल्या मी काही जे माझ्यात बदल केलेले जीवनशैलीमध्ये किंवा माझ्या खाण्यामध्ये, इट हॅज मेड मी सो लाईट. पण हे खूप डिफिकल्ट आहे, ह्याला रिजिड माइंडसेट असायला लागतो की मला हे बदलायचंच आहे. प्रश्नाचं उत्तर आहे की आधुनिक जीवनशैली तुमची नक्कीच चांगली असेल तर चांगले गॅमिट्स तयार करते, चांगली नसेल तर तुमच्या स्त्री बीजावर आणि शुक्रजंतूंवर 100% फरक करते. त्यामुळे जीवनशैली डेफिनेटली बदला. आम्ही IVFच्या अगोदर पेशंटला हाच सल्ला देतो. मॅम, आता तुम्ही जीवनशैलीचा परिणाम होतो असं सांगितलं, काही वेळा अनेक वेळा असं होतं की काही गोष्टी केल्यावरती शारीरिक हानी पोचते असं बोलतात, तसं IVFमुळे कॅन्सर वाढण्याची शक्यता असते असं अनेक वेळा म्हटलं जातं, तर यात कितपत तथ्य आहे? हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण पेशंटला नेहमी वाटतं की 2 सायकल 3 सायकल 6 सायकल किंवा 8 सायकल मी IVFच्या केले तर मी 10 इंजेक्शन्स मी किती वेळा घेते, जवळजवळ 6 वेळा घेतले तर मी 60 किंवा 70 किंवा 100 इंजेक्शन्स घेणार, तर ते माझ्या बॉडीवर कुठे परिणाम होईल का, आणि त्याचं रूपांतर, कारण माझी स्त्रीबीज सारखी वाढत राहणार, प्रत्येक सायकलला वाढणार, तर मी अननॅचरली माझ्या स्त्रीबीजाला सारखं स्टिम्युलेट करते, तर हे जाऊन पुढे जाऊन मला कॅन्सर होईल का, हा प्रश्न पेशंटला आता सायन्समध्ये प्रूव्ह झालेलं आहे की इस्रायलमध्ये कितीही सायकल्स केल्या तरी गव्हर्नमेंट त्यांना ते फ्रीमध्ये करायला देतं. त्यामुळे तिथे जवळजवळ 20 25 सायकल झालेले आहेत. आणि ह्या खूप मोठा डाटा ॲनालिसिस केल्यानंतर लक्षात आलेलं आहे की IVF पर से डझंट कॉज, म्हणजे IVFची उपचार पद्धती
केवळ कॅन्सरला कारणीभूत नसते. त्यामुळे तीच एक उपचार पद्धती आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कॅन्सर होईल हे नाही आहे. पण त्याला अनेक कारणं असतात साईडचे, की सपोज तिला एंडोमेट्रिओसिस आहे किंवा तिला बाकीच्या काही गोष्टी असतील किंवा रिस्क फॅक्टर्स असतील तिला, सो तर होण्याची शक्यता आहे. पुरुषांना तर बिलकुलच नाही, कारण त्यांना ॲक्च्युली त्यांचा सहभाग त्याच्यामध्ये खूप सीमेन देण्याशिवाय काही जास्त नसतो. त्यामुळं हे कम्प्लिटली गैरसमज आहे की IVFच्या उपचार पद्धतीतूनच कॅन्सर होऊ शकतो का, तर तुमच्या ओव्हरीजला किंवा ह्याला काहीही प्रमाणात त्याचा उपचार पद्धतीशी रिलेशन नाही आहे. डॉक्टर, IVF ही एक अननॅचरल प्रोसेस आहे आणि त्यामुळे बाळात डिफेक्ट होऊ शकतो असं अनेकांना वाटतं. याच्यावर तुम्ही सायंटिफिक रिझन काय द्याल? पहिली गोष्ट म्हणजे IVF हे अननॅचरल प्रोसेस नाही आहे. म्हणजे ॲक्च्युली आम्ही प्रेग्नन्सी आम्ही देतच नाही आहे, खरं सांगायचं तर ती होते. आम्ही फक्त असिस्ट करतो त्याला, म्हणजे मदत करतो. म्हणूनच या टेक्नॉलॉजीचं नाव आहे असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी. आम्ही म्हणत नाही की गॅरंटेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी, तर तसं आलं असतं ARTच्या ऐवजी. तर ही असिस्टेड आहे. असिस्ट करतो म्हणजे मदत करतो. एक्झाम्पल कसं की सपोज एखाद्या मुलाला 60% मार्क पडत असतील, तर मी त्याच्या जवळ बसले आणि मी त्याला जर मदत केली तो 60%चा 70%ला जाईल. तर एक्झॅक्टली तसंच आपण करतो. त्यामुळे इथे फक्त आपण गॅमिट्स बाहेर घेतो, म्हणजे स्त्रीबीज घेतो, शुक्रजंतू घेतो, त्यांचं ॲक्च्युली बाहेर मिलन होतं आणि मग गर्भ तयार होतो आणि त्यातून चांगला गर्भ सिलेक्ट केला जातो. तुम्ही नॅचरल पद्धतीमध्ये प्रेग्नंट राहता तेव्हा तो काहीच सिलेक्शन नसतं, तुम्हाला ठाऊकच नसतं कुठला आणि कुठे गेलेलं आणि काय कुठला एम्ब्रिओ बसला आतमध्ये. सो इथे तर तुम्हाला ॲक्च्युली सिलेक्शन केलं जातं. त्यामुळे तिथे बर्थ डिफेक्टची शक्यता तर खूपच कमी होते. परंतु तरीही लोकांना ते बर्थ डिफेक्ट असण्याची भीती का आहे, तर आपण ही गॅमिट्स बाहेर हँडल करतो. म्हणजे स्त्रीबीज आणि शुक्रजंतू यांना लॅबोरेटरीमध्ये हँडल केले जातं. तर त्यांचं मिक्सचर ज्या वेळेला होतं तेव्हा त्यांना मीडिया जो देतो, जेव्हा ग्रोथ हॉर्मोन असतात त्याच्यामध्ये काही होऊ शकतं का, तर ही शंका खूप भीती वाटत होती लोकांना. तर ही आता जवळजवळ पहिलं बेबी लुईस ब्राऊन ही पहिली बेबी ती 40-45 वर्षाची झाली, तिला मुलं झाली, त्याला त्या मुलांना पण मुलं झालेली आहेत आणि ती सगळी नॉर्मल आहेत. त्याच्यामुळे आता लक्षात आलेलं आहे की ह्याच्यानी बर्थ डिफेक्ट होत नाही. प्रत्येक IVF कपल इतकं घाबरत असतो की 3 महिन्यापर्यंत बाळाची मान धरेल की नाही किंवा माइलस्टोन्स बरोबर होतील का. सो हे डिफेक्ट्स, हे जी भीती आहे ही कारण आहेत, त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. नॉर्मल जसे बेबींना जो प्रॉब्लेम येण्याची शक्यता आहे तशीच IVFच्या बेबीजना पण तितकेच प्रॉब्लेम येण्याची शक्यता आहे. बाकी जास्त प्रॉब्लेम येण्याची किंवा डिफेक्ट असण्याची बिलकुल शक्यता नसते. त्यामुळे तुम्ही बिनधास्तपणे जर ही टेक्नॉलॉजी तुमच्या डॉक्टरनी तुम्हाला ॲडवाईस केली किंवा तुमच्या लक्षात आलं की हे मला आता करण्याचा हा टप्पा आहे, तर तुम्ही अगदी बिनधास्तपणे ही ट्रीटमेंट घेऊ शकता. ही आधुनिक टेक्नॉलॉजी अत्यंत प्रगत आणि अतिशय मेटिक्युलसली फॉलो केली जाणारी टेक्नॉलॉजी आहे आणि याच्यामध्ये खूप छान असे रिझल्ट्स मिळतात. त्यामुळे अकारण गैरसमजातून तुम्ही तुमचा पाऊल मागे टाकण्यापेक्षा एक पाऊल पुढे जा, तर त्यामुळे तुम्हाला प्रेग्नन्सी मिळण्याची पॉसिबिलिटी नक्कीच. डॉक्टर, जे आमचे प्रेक्षक आहेत, जे त्यातही जे कपल्स आहेत आणि ज्यांना स्वतःचं बाळ हवं आहे आणि ज्यांना IVF हा विचार करत होते, काही गैरसमज होते ते तुम्ही दूर केले, त्यासाठी थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू ऑल.